सहारे, पानी में चलता, तूफानों को भी शांत कराता, आंधी उसकी बात है माने, तूफान शांत हो जाए। मेरा यीशु है कमाल का, मेरा यीशु है कमाल का, मेरा यीशु है कमाल का, उसके जैसा कोई नहीं, उसके जैसा कोई नहीं। मेरे लिए ही मारा गया, मेरे लिए ही सूली उठाया, मेरे लिए ही मारा गया, मेरे लिए ही सूली उठाया, तीसरे दिन फिर जिंदा होकर मौत को उसने हराया। मेरा यीशु है कमाल का, मेरा यीशु है कमाल का, मेरा यीशु है कमाल का, उसके जैसा कोई नहीं, उसके जैसा कोई नहीं, उसके जैसा कोई नहीं, हाँ उसके जैसा कोई नहीं। वो यीशु मसीह की हालेलुया। Well, the Feast of Trumpet that comes in 7th month, की जो तुतारीचा सण आहे तो 7व्या महिन्यामध्ये येतो, beginning of the 7th month. 7व्या महिन्याच्या सुरुवातीला. And this feast आणि हा जो सण आहे is Feast of Trumpet. की हा कर्णे वाजवायचा किंवा तुतारीचा सण It is म्हणतो. for the preparation of coming of the Lord. प्रभू येण्याची जी तयारी आहे त्या संदर्भात तो बोलतो. When you read 2nd Thessalonians, दुसरं थेसलकरास पत्र जेव्हा आपण वाचतो in that he says, त्याच्यामध्ये तो म्हणतो, for we say to you by the word of the Lord that we who are alive and remain until coming of the Lord will by no means precede those who are asleep. For the Lord himself will descend from heaven with a shout and with a voice an archangel and with the trumpet of God, and the dead in Christ will rise first, who are alive will remain, shall be caught up together with them in the cloud to meet the Lord in the air, and thus we shall always be with the Lord. Therefore comfort one another with these words. Father, we thank you in Jesus' name once again for your presence. पिता पुन्हा एकदा धन्यवाद देतो परमेश्वर येशूच्या नावाने आपल्या Commit this उपस्थितीसाठी. morning service at your feet because you are the Lord of this service. परमेश्वर ही सकाळची सभा आपल्या हाती सोपवतो कारण आपण ह्या सभेचं प्रभू आहात. Let your Holy Spirit bless every person. प्रत्येक व्यक्तीला आपला पवित्र आत्मा आशीर्वादित करो. Speak to us, Lord, आमच्याशी बोला प्रभू and anoint us, Lord, आणि आम्हाला अभिषेक करा प्रभू to serve your word की जेणेकरून आम्ही आपलं वचन and to lift up your name. आणि आपलं नाव उंचवू शकू. Once again, we commit this morning service पुन्हा एकदा ही सकाळची सभा सोपवतो and we ask for the blessing आणि आम्ही मागतो ते आशीर्वाद and, Lord, the life to every person. आणि परमेश्वर जे जीवन प्रत्येक व्यक्तीला In Jesus' name. येशूच्या नावाने Amen. आमेन. This is the Feast of Trumpet. हे तुतारीचा सण आहे There are 7 feasts that God had prepared, की जिथं 7 सण आहेत जे देवाने नेमून दिले आहेत and there is these 7 feasts आणि हे जे 7 सण are the proceeding God from the church from beginning till the end of Jesus coming. की हे जे देवाने नेमून दिलं की त्या मंडळीसाठी सुरुवातीपासून येशू ख्रिस्त येण्यापर्यंत When you accept Christ, you start the first phase. जेव्हा आपण ख्रिस्ताला स्वीकारतो तेव्हा आपण तो पहिल्या सणाचा आपण स्वीकार करतो And the last phase, आणि जो शेवटचा सण आहे that Feast of Tabernacle, की जो मंडपाचा सण आहे that is going to be in heaven. की जो स्वर्गामध्ये होणार आहे And all these 7 feasts आणि सर्व हे 7 सण has to work in our life, हे आपल्या जीवनामध्ये कार्य केले पाहिजे and that God has to make us जेणेकरून देवाने आपल्याला बनवायचं आहे into that maturity त्या प्रौढतेमध्ये that when Jesus comes, we may be like him. की जेव्हा येशू ख्रिस्त येईल तेव्हा आपण त्याच्याप्रमाणे असावं And every phase, God is working in our life. आणि प्रत्येक सणामध्ये देव आमच्या जीवनामध्ये कार्य करत That's आहे why this is called feast. आणि म्हणून त्याला सण असं म्हटलं. Every phase, God is working in our life, प्रत्येक सणामध्ये देव आमच्या जीवनामध्ये कार्य करतो, making us आम्हाला घडवतो and then blessing us. आणि मग आम्हाला आशीर्वाद So देतो. every year this feast is coming.
तर प्रत्येक वर्षी हे सण येत आहेत and something is happening in our life. आणि आमच्या जीवनामध्ये काहीतरी घडत आहे And this feast is not only calendar, but this feast is a working experience in our life. की हे जे सण आहेत हे फक्त दिनदर्शिका नाहीत पण हे आपल्या जीवनामध्ये कार्य असं होणार Some आहे of us are just coming, not even understanding. की काही लोक आमच्यातले येतात पण काही समजून Today समजत नाही त्यांना. churches are very silent about it. आज मंडळी ह्या सगळ्या गोष्टीबद्दल शांत आहे Many churches do not know. पुष्कळशा मंडळींना हे माहित नाही Many churches say this feast is for the Old Testament. की पुष्कळशा मंडळी म्हणतात की हे जे सण आहेत ते जुन्या Now करारासाठी we are आहेत. in New Testament. आता आम्ही नवीन करारामध्ये Many आहोत. churches do not even know this feast. पुष्कळशा मंडळींना हा सण माहित सुद्धा नाही Many churches say Jesus is not yet come. की पुष्कळशा मंडळी म्हणतात येशू ख्रिस्त अजून आला नाही They are not understanding. त्यांना अजून समजून येत नाही Sometime we will give you in details काही वेळा आम्ही तुम्हाला डिटेल मध्ये देऊ how these feasts are working in the life of Israel and the church. की हे जे सर्व सण जे इस्रायलच्या जीवनात आणि लोकांच्या जीवनामध्ये कसं कार्य करत आहे So we are preparing ourselves. तर आम्ही आमच्या स्वतःची तयारी करत आहोत And this feast is more important. आणि हे जे सण आहेत हे खूप महत्वाचे You आहेत know, this feast is the door that God has opened for the supernatural blessing and the work of God in our life. तुम्हाला माहिती का हे जे सण आहेत ह्यांनी देवाने ते द्वार उघडले जे अलौकिक जे आशीर्वाद आहेत आणि जे कार्य देवाचे आपल्या जीवनामध्ये Every feast is a door. प्रत्येक जे सण आहेत ते द्वार आहेत Can I say something to you? मी तुम्हाला काय सांगू का Once again, पुन्हा एकदा every feast is a door. प्रत्येक जे सण आहेत ते द्वार आहे And through that door, आणि त्या द्वाराद्वारे God has manifested himself in this world. देवाने स्वतःला प्रगट केलंय ह्या जगामध्ये And then we continue to get blessing every day with this feast. असं सतत आपण त्या सणाद्वारे दररोजच्या रोज आपण आशीर्वादित प्राप्त होतो And every Sunday we are celebrating this seventh feast. आणि प्रत्येक रविवारी आपण हे 7 सण आहेत ते साजरा करतो Many people do not know coming to church and coming back. की पुष्कळच्या लोकांना माहित नाही की मंडळीमध्ये येणं आणि पुन्हा येणं Traditional and religion people just go to church and feel that is sanctified and they come back. की जे पद्धतीचे लोक आहेत ते मंडळीमध्ये जातात आणि स्वतःला पवित्र करून घेतात आणि पुन्हा एकदा ते परत येतात They do not know the purpose. त्यांना माहित नाही तो हेतू This is the feast. हे सण आहे This is the celebration. हे उत्सव आहे This is God's design. हे देवाने नेमलेलं These are आहे God's people. हे देवाच्या This लोकांसाठी is आहे God's place. हे देवाचं जे ठिकाण When you आहे read Old Testament, जेव्हा आपण जुना करार we वाचतो don't have choice. आपल्याकडे निवड नाही We are just to celebrate what God has appointed. आपल्याला फक्त साजरा करायचं जे देवाने नेमून दिलंय ते Again I say we are just to celebrate what God has appointed. पुन्हा एकदा मी सांगतो की आपल्याला फक्त साजरा करायचे जे देवाने नेमून दिलं आहे We are just called to celebrate. आपल्याला फक्त बोलवलंय साजरा करण्यासाठी In Old Testament, जुन्या करारामध्ये God said, it's my feast. देव म्हणतो हे माझे सण आहे It's my place which I show you. हे जी माझं ठिकाण आहे जे मी तुम्हाला दाखवतो आहे, Place also I will choose. की ते ठिकाण सुद्धा मी निवडीन The people also I will choose. लोकांना सुद्धा मी निवडीन The sacrifice also I will choose. जे अर्पण आहे ते सुद्धा मी स्वतः निवडीन You just have to come and celebrate. तुम्हाला फक्त यायचंय आणि तुम्हाला साजरा Because करायचा in Old Testament, God said, this is my feast. कारण जुन्या करारामध्ये देव म्हणतो हे माझे सण आहेत But in New Testament, पण हे नवीन करारामध्ये when you read, जेव्हा आपण वाचतो in Bible it says it's a feast of Jews. की आपण त्या पवित्र शास्त्रात वाचतो की हे जो सण आहे तो यहुद्यांचा आहे Many places he says it's a feast of Jews was there. की तिथं पुष्कळशा ठिकाणी लिहिले की यहुद्यांचा सण असा आहे They made it their feast instead of God's feast. त्यांनी त्यांचा स्वतःचा सण केला देवाच्या सणाविषयी Again I say, पुन्हा एकदा मी सांगतो they made it their feast. त्यांनी त्यांचा सण केला It is supposed to be God's feast. हा देवाचा सण असणं They are गरजेचं to आहे. celebrate. त्यांना ते साजरं करायचं But आहे now, पण आता it is their feast. आता तो त्यांचा सण झाला They want to celebrate the mood. ते त्यांचा जो मूड त्यांना साजरा करायचा That is a dangerous thing. हे खूप घातक गोष्ट They आहे want to celebrate their time. त्यांची वेळ त्यांना साजरा They want to करायची celebrate their people. त्यांच्या लोकांना त्यांना साजरा Now करायचा from God they turn to themselves. आता देवाकडनं ते स्वतःवरती वळले May we not turn from God to ourselves. आपण देवावरनं स्वतःकडे वळू नये We come to church to celebrate God's feast. आम्ही मंडळीमध्ये येतो देवाचे सण साजरा Am I talking करण्यासाठी. to somebody? मी कुणाशी बोलत आहे का This is God's timing, not our timing. हे देवाची वेळ आहे आपली वेळ नाही Some people come very late. काही लोक खूप उशिरा येतात Some people have no seriousness. काही लोकांना गंभीरता नाही Some people come the way they want to come. काही लोक ज्यांना जसं यायचं तसं ते येतात But the Bible says, पण शास्त्र म्हणतं you come in God's time. की तुम्ही देवाच्या वेळेमध्ये या And then you come in God's place. आणि देवाने नेमून दिलेल्या ठिकाणी या Which place God has chosen for you. ज्या ठिकाणी देवाने तुमच्यासाठी निवडलं Only आहे. this place will be blessing. आणि तीच ठिकाण तुम्हाला आशीर्वादित असं होईल. Again I said, पुन्हा एकदा मी म्हणतो your mood will be in the best of church. की तुमचा जो मूड आहे तो उत्तम मंडळीमध्ये असेल
But let me tell you, पण मला एक तुम्हाला सांगू द्या the God will bring you to best of church, which is good for you. की जे देवाने तुम्हाला जी काय उत्तम मंडळ दिली ते तुमच्यासाठी चांगली असेल. Again I said, पुन्हा एकदा मी म्हणतो the God has chosen us. की देवाने आम्हाला निवडलंय Don't decide की तुम्ही which church you should go. तुम्ही निर्णय घेऊन तुम्ही निवड करू नका कुठल्या Many of मंडळीमध्ये them has जायचं. decided and has lost the blessings of God. पुष्कळच्या लोकांनी निवड केली आणि देवाचे जे आशीर्वाद आहेत ते गमवून बसले. Church and pastor comes from God. की पहा मंडळी आणि पास्टर हे देवाकडनं येतात. Again I say church and pastor comes from मी God. पुन्हा एकदा सांगतो की मंडळी आणि पालक हे देवाकडनं येतात. हालेलुया. Turn to somebody and say, so what if you are not happy? कुणाकडे तरी वळून सांगा तर काय झालं तुम्ही आनंदी नाही आहात. 99 people are happy. 99% लोक आनंदी आहेत. Am I talking to somebody? मी कुणाशी बोलत आहे का? Now turn to somebody and say, so what? कुणाकडे तरी वळून सांगा तर काय झालं. This is God's place. ही देवाचं ठिकाण आहे. This is God's plane. हे देवाचं It is going to heaven. हे देवाचं विमान आहे ते स्वर्गात चाललं आहे. And we are going to heaven. आणि आम्ही स्वर्गात चालले आहोत. I am on my way to heaven. मी स्वर्गाच्या दिशेने चाललो Am आहोत. I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का? Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का? If it was, जर तसं असतं you would have chosen which family you want to be born and who should be your father. तर तुम्हाला तुम्ही निवड केलं असतं की तुम्ही कुठल्या परिवारामध्ये जन्मावून तुमचे वडील कोण असावं म्हणून. Am I right? मी It's बरोबर just आहे का? imagine God would say that I want to give you choice. देव म्हणतो मला तुम्हाला जर निवड Which द्यायची family you want to be born and who should be your father. की कोणत्या परिवारामध्ये तुम्हाला जन्म घ्यायचा आणि तुमचे वडील कोण असावे. No. Am I right? मी बरोबर आहे का? There are certain choices God has not given. की काही जी निवड आहेत ती देवाने आम्हाला दिल्या नाहीये. You know why? तुम्हाला माहिती का का? Because God knows what is best for you. कारण देवाला माहिती आहे आपल्यासाठी काय उत्तम आहे. You may not like it, but God knows what is best for तुम्हाला you. आवडणार नाही पण देवाला माहिती आहे तुमच्यासाठी काय उत्तम Am आहे. I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का? Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का? I didn't know God is going to give me such a best congregation. मला माहित नाही की देवाने मला कसं हे उत्तम जो काय मंडळी दिली आहे. God said, I will appoint place. देव म्हणतो की मी ती जागा निवडीन. I will appoint sacrifice. मी ते अर्पण नेमून देईन. I will appoint मी नेमून देईन. the people. जी लोक अरे यार लॉर्ड तू सब कुछ बोल ठीक है चलता है लेकिन लोगों का मेरे को बोल. मैं मेरे लोगों के साथ करूंगा ना प्रभु. मेरे 10 लोग हैं, मेरे 12 लोग हैं, मेरे को बहुत पसंद है. प्रभु बोलता वो नहीं, मेरे लोग जो मैं बोलता उसके साथ तू साथ. मैं जिसको बोलता हूँ उससे तूने हाथ मिलाना है. Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का? Am I talking to मी कुणाशी somebody? बोलत आहे का? This is the feast. हे सण आहे. This feast is appointed by God. हे देवाने नेमून दिलेला सण आहे. But you know, a Bible says पण पवित्र शास्त्र म्हणतं Hebrew made it on their own. की हेब्री लोकांनी त्यांनी It स्वतःहून became ते Jewish बनवलं. feast. ते यहुद्यांचे जे सण Jewish झाले. feast means when I want to come to church, I'll come. When I don't want to come, I will not come. यहुद्यांचा सण म्हणजे मला जेव्हा वाटलं मी मंडळीत येईल, मला नाही वाटलं तर मी येणार नाही. I will come on my time. मी माझ्या वेळेमध्ये येईन. Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का? I want certain people. मला असे काही विशेष I लोक don't want पाहिजे. these people. मला ही लोक नको. I don't want that people. मला ती लोक नको. You know, this is my feast. हे माझे सण आहेत. I'm celebrating. मी साजरा करत But आहे. this is God's feast. पण हे देवाचे I सण come to आहेत. celebrate God's feast. मी येतोय साजरा करायला देवाचे सण. Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का? Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का? Are you happy? आज तुम्ही आनंदी आहात Are you का? blessed? तुम्ही आशीर्वादित आहात Am I का? talking to somebody? मी कुणाशी बोलत आहे का? Trust me, you are the happiest and best place today sitting. की विश्वास ठेवा की तुम्ही एक आनंदी आणि उत्तम ठिकाणी आज बसलेला आहात. You are blessed person. तुम्ही आशीर्वादित व्यक्ती आहात And God has blessed you. आणि देवाने तुम्हाला आशीर्वादित Your केले. children and generation is going to be blessed. तुमची मुलं तुमची पिढ्यानपिढ्या आशीर्वादित होणार आहे. God said, this is my feast. देव म्हणतो हे माझे सण आहे. Now every feast, आता प्रत्येक सण God has opened a door for something. देवाने द्वार उघडले कुठल्या तरी गोष्टीसाठी. The feast of Passover, की जो वलांडणाचा सण आहे God has opened the door for you to be separated from the world. की देवाने तुम्हाला ते द्वार उघडले जगामधनं विभक्त होण्यासाठी. The feast of unleavened bread, की जो बेखमीर भाकरीचा जो सण आहे God has opened up a door to kill the power that is holding you. की तुम्हाला धरून ठेवले त्याच्यासाठी. Feast of first fruit, की प्रथम पेंडीचा जो सण आहे God has opened a door for you to manifest new life. की देवाने तो द्वार उघडले की जेणेकरून तुम्ही नवीन जीवनामध्ये प्रकट Am I व्हा. talking somebody who has new life? की मी कुणाशी बोलत आहे का कुणाकडे Is नवीन somebody जीवन happy आहे का? with the new life? Feast of Pentecost, तो जो पेंटिकॉस्टचा जो सण आहे God opened the door देव ते द्वार उघडतो for Holy Spirit to manifest in you. त्या पवित्र आत्म्याला जेणेकरून तो तुमच्या जीवनामध्ये प्रकट व्हावा. Now nobody has to wait upon the God to fill you with the Holy की Spirit. आता कोणालाही थांबायची गरज नाही. देवा करता तुमच्यासाठी तो पवित्र आत्म्याने Time भरून of जाणे. waiting is over. आता ते थांबायची जी
जी वेळ आहे ती संपली. Once when the Holy Spirit is coming to this world, की एकदा जेव्हा तो पवित्र आत्मा ह्या जगामध्ये आला it went on pouring out upon every की generation. तो प्रत्येक पिढीमध्ये ओतत गेला. So God has manifested the Holy Spirit. तर देवाने तो पवित्र आत्मा तो प्रकट केला आहे Feast of Pentecost. तो फीस्ट ऑफ पेंटिकॉस्ट मध्ये. And then the Feast of Trumpet. आणि जो कर्णवादक किंवा तुतारीचा जो सण आहे God has manifested the sound. की देवाने तो ध्वनीचं जे प्रकट केलं आहे. Now what is sound today we are going to learn. आज ती ध्वनी म्हणजे काय आज आपण ते शिकणार आहोत. God has manifested the sound. देवाने प्रकट केलाय तो ध्वनी. Your voice is very powerful. तुमचा जो आवाज आहे तो सामर्थ्यशाली आहे. Your voice is trumpet today. आज तुमचा आवाज तो तुतारी किंवा ते कर्ण आहे. I wish if you understand माझी आशा आहे की what तुम्हाला God फक्त has given you in this trumpet. आज देवाने तुम्हाला या तुतारीच्या सणामध्ये काय दिलं आहे In this voice, God wants to manifest Himself. की ह्या सणामध्ये किंवा या ध्वनीमध्ये देवाला स्वतःला प्रकट करायचं आहे. हालेलुया. Okay, then we have a Feast of Atonement. मग आपला तो प्रायश्चित्ताचा सण आहे Feast of Atonement is for one day. की प्रायश्चित्त सण एका दिवसासाठी आहे. Feast of Atonement where there is forgiveness. की त्या प्रायश्चित्ताच्या सणामध्ये तिथं क्षमा God आहे. has opened a door for you to be forgiven. की देवाने ते द्वार तुमच्यासाठी उघडले जेणेकरून तुम्हाला क्षमा मिळावी. The law that you have broken. की जे नियम आम्ही मोडले आहेत If God wouldn't have forgiven this feast, wouldn't have been there today, we would be in curse somewhere in some corner. की जर आज देवाने ते सण जो सण नेमून दिला नसता तर आपण कुठेतरी एका कोपऱ्यात छापित असे We झालो would have असतो. been in hell, आपण त्या नरकामध्ये असतो burning over there. की तिथे आपण जळत असतो. But God made one feast पण देवाने एक सण दिला and आहे opened the door आणि ते द्वार that उघडलं mankind may be forgiven. जेणेकरून मनुष्य जातीला क्षमा मिळावी. Am I talking to somebody? कुणाशी बोलत आहे का? Mankind may be forgiven. मनुष्य जातीला क्षमा मिळावी Mankind may be आणि blessed. मनुष्य जाती आशीर्वादित व्हावं. And David said, आणि दावीद म्हणतात blessed is the man whose sins are. आशीर्वादित जो मनुष्य त्याचे पापांची क्षमा झाली आहे. Are you happy? तुम्ही आनंदी आहात का? You know, because of this feast, ह्या सणामुळं we can jump. आम्ही उड्या मारू शकतो. We can tell people, आम्ही लोकांना सांगू शकतो my sins are forgiven. माझे पाप क्षमा झाले आहे. You talk about my sins, but I walk is forgiven. की तुम्ही माझ्या पापांविषयी बोला पण ते क्षमा केले गेले आहे. You talk about my past, but I am not there. पहा तुम्ही माझ्या पाठीमागच्या जीवनाविषयी बोलता पण आता मी तिथे नाही. That my past is on the cross की माझं जे पाठीमागचे जीवन आता ते वधस्तंभावर आहे and my future is in heaven. आणि माझं जे भवितव्य आहे ते आता स्वर्गामध्ये आहे. Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का? हालेलुया. And the feast of tabernacle, आणि मंडपाच्या सणाच्या दिवशी my feast of feast, जो सणांचा सण आहे feast of tabernacle मंडपाचा सण is gathering of all the fruit, gathering of all the people. It's a church, it's a church. Feast, tabernacle is church. God is making His church. की देव त्याची मंडळी घडवत आहे. ते लोकांना एकत्र येण्याचा तो सण आहे. Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का? Are you listening? तुम्ही ऐकत आहात का? Are you listening? तुम्ही ऐकत आहात का? So now we come to feast of trumpet. तर आपण तुतारीच्या सणाकडे वळूयात. Now, Holy Spirit, God opened the door 2000 years ago. पवित्र आत्म्यासाठी देवाने द्वार उघडलं 2000 वर्षापूर्वी. But 2000 years, every day people are enjoying the fellowship of the Holy पण ते Spirit. 2000 वर्ष प्रत्येक दिवशी लोक आनंद करत आहेत त्या सहभागितेचा पवित्र आत्म्याबरोबर. Now, 2000 years ago, Holy Spirit came. जसं 2000 वर्षापूर्वी पवित्र आत्मा आला. And today Pentecostal church is enjoying the presence of Holy Spirit and fellowship of the Holy Spirit, gifts and fruits and the power and the authority given by Holy Spirit last 2000 years. आणि आज ते पेंटिकॉस्टल जी मंडळी आहे ती आनंद करत आहे, जी श्राद्ध करत आहे, जे काय पवित्र आत्म्याचे जे दान आहेत, जे काय फळ आहेत त्या संदर्भात. Am I talking to somebody? मी काय बोलत आहे कुणाशी? So this feast we are remembering. तर आज ह्या सणाद्वारे आम्ही आठवण करत आहोत. 3 feasts are going to happen. 3 जे सण आहेत ते होणार आहेत. 4 is already happened. की 4 आधीच घडले आहेत. 3 are going to happen. येणारे 3 अजून होणार आहेत. 1 is the feast of trumpet. एक जे आहे ते तुतारीचा We सण are आहे anticipating of what's going to happen. की जे होणार आहे त्या गोष्टीबद्दल आहे. हे सण आपण का साजरा करत आहोत? कारण जे होणार आहे. Are you listening? Are you listening? The angel is going to come and blow the trumpet. की ते देवदूत येणार आहे आणि तो जो कर्ण वाजवणार आहे. And then आणि मग when he blows the trumpet, तो तुतारी केव्हा जेव्हा त्याने कर्ण with वाजवतील archangel and the sound, the Lord will come. आणि त्या ध्वनीमध्ये परमेश्वर प्रकट होईल. I like Lord himself will come. आणि मला आवडतं की देव स्वतः प्रकट होईल. My.
He loves you so much that he will not send angel. की तो तुमच्यावर एवढी प्रीती करतो की ते दुसरं He'll कुठलंही tell दूत all the पाठवणार नाही. angels, you come along with me, but I'm coming to take की ते him. प्रत्येक त्या सगळ्या देवदूतांना म्हणे तुम्ही माझ्याबरोबर या पण मी स्वतः येणार आहे त्यांना घेण्यासाठी. हालेलुया. Bible says पवित्र शास्त्र म्हणतं the death in Christ will rise up first की जे ख्रिस्तामध्ये मरण पावले ते पहिल्यांदा उठतील and then caught up. आणि मग बाकीचे The people who are living, की जे जिवंत आहेत ती लोक they will be caught. आणि मग त्यांना घेऊन गेले And जाईल. then God will take away. आणि मग देव त्यांना घेऊन That जाईल will be a great event. आणि तो एक महान असा ती That एक God घटना will take होईल away to celebrate the feast of tabernacle, the feast of feast. की देव त्यांना घेऊन जाईल तो मंडपाचा सण साजरा करण्यासाठी सणांचा सण साजरा In करण्यासाठी. Old Testament, it's a tabernacle of Moses. की जुन्या करामध्ये तो म्हणतो की जो मोशेचं जे काय मंडप होतं In New Testament, it says, you are my tabernacle. आणि नवीन करामध्ये तो म्हणतो की तुम्ही माझे मंडप Means आहात. I'll be in you. आणि मग तो म्हणतो म्हणजे मी But तुमच्यामध्ये in असेन. Revelation, he said, I am your tabernacle. आणि प्रगटीकरणामध्ये तो म्हणतो की मी तुमचा मंडप He will आहे. gather and take you in him, and 1,000 year, आणि 1000 वर्ष millennium year. की जो मिलिनियम वर्ष Am असेल. I talking to somebody? मी कुणाशी बोलत आहे का? 1,000 year. 1000 वर्ष You're going to enjoy in heaven. तुम्ही स्वर्गामध्ये आनंद करणार My, आहात. you're going to walk on the golden road. ते त्या सोन्याच्या रस्त्यावर तुम्ही चालणार आहात. That before this event happened, की तो जी घटना घडायच्या आधी, before this event manifests, हा घटना प्रकट व्हायच्या आधी something is going to happen. काहीतरी घडणार आहे. There's going to be a sound of trumpet. की तिथं त्या तुतारीचा नाद होणार And आहे. when the sound of trumpet, आणि जेव्हा तो तुतारीचा नाद होईल the angels will blow the trumpet. की जे दूत ते तुतारी वाजवतील Lord himself will come with 10,000. आणि देव स्वतः प्रकट होईल ते 10,000 And बरोबर. he'll come to take you. आणि देव तुम्हाला घ्यायला The येईल. trumpet sound is going to be great. की तो तुतारीचा वाद तो एक महान असा Now होईल. trumpet is significance of many things. की जे तुतारी आहे ते पुष्कळ गोष्टी दर्शवतं. When you read Bible, जेव्हा आपण शास्त्र वाचतो Bible says trumpet has a purpose. की त्या पवित्र शास्त्र म्हणते की तुतारीला तो एक उद्देश आहे. Trumpet has a purpose. की तुतारीकडे तो एक उद्देश आहे. And if the right kind of trumpet. आणि जर योग्य पद्धतीचं जर तुतारी वाजवली. But when you go to Israel, the different way of trumpet. की जर आपण इस्रायल मध्ये गेलो तर ते वेगवेगळ्या पद्धतीची ते तुतारीचा नाद आहे. Trumpet has sound different way. की तो जो तुतारीचा वेगवेगळा जो काय आवाज आहे तो And with that sound, people know आणि त्या आवाजाद्वारे लोकांना कळून येतं that why this trumpet is sound. की का हे कर्ण वाजवला आहे. The trumpet was alarm. कारण तो जो तुतारी होती तो एक अलार्म असा होता Trumpet for people त्या लोकांसाठी to hear. जेणेकरून ते ऐकतील. Because God wanted. कारण देवाला पाहिजे होत आहे He का? who has ears, ज्यांच्याकडे कान आहे let him hear. त्यांना ऐकू द्या What is the trumpet sounding for? की आज ते तुतारीचं नाद कशासाठी होत There are आहे. different trumpet. ते वेगवेगळे नाद जे आहेत Different तुतारीचे sound. की वेगवेगळे जे ध्वनी आहेत Every sound they knew. प्रत्येक ध्वनी त्यांना माहित होता. You know, one sound एक ध्वनी where God said to Moses की जिथं देव मोशेला म्हणाला that you will blow the trumpet. की तू अशा रीतीने तो कर्णा वाजवशील The priest will blow the की trumpet. तो याजक तो असा कर्णा वाजवेल. And when this trumpet sound, आणि जेव्हा या तुतारीचा नाद होईल all the people, सगळी लोक they'll gather near the temple. की ते त्या मंदिराभोवती एकत्रित होतील And they will be ready to move ahead. आणि ते पुढे जायला तयार होतील. Now God brought them out of Egypt. आता देवाने त्यांना मिस्र देशातनं बाहेर आणलं. God was taking them somewhere देव त्यांना कुठेतरी घेऊन जात होता to the promised land. त्या अभिवचनाच्या And भूमीमध्ये. when they stopped someplace, आणि काही ठिकाणी जेव्हा ते थांबत असत and when the cloud would come, आणि जेव्हा ते ढग येत असत and now time to move ahead, आणि आता जी वेळ पुढे जाण्याची so they would blow the trumpet. की ते मग ते तुताऱ्याचा नाद करायचे And with this trumpet, आणि त्या तुताऱ्याद्वारे they would leave everything आणि ते सर्व गोष्टी and सोडायचे they will go. आणि ते पुढे जायचे. Because God is calling them to go. कारण देव त्यांना बोलवत आहे पुढे God जाण्याकरिता. is telling them to leave. देव त्यांना सांगत आहे सोडवण्यासाठी. Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का? Today's trumpet, आजचा जो तुतारीचा नाद God is calling you to leave the world की behind. देव तुम्हाला बोलवत आहे की तुम्ही ते जग पाठीमागे सोडा. God is calling you to leave your relation की behind. देव बोलवत आहे की तुम्ही तुमचे नातेसंबंध पाठीमागे सोडा. God is saying, leave your relative की behind. देव म्हणत आहे की तुमच्या नातेवाईकांना पाठीमागे सोडा. No way can hold you. कुठलाही मार्ग तुम्हाला थांबवू शकत नाही. It's time that my trumpet needs to deliver you. की आता ती वेळ आली की माझ्या त्या तुताराने तुमची सुटका करणं It's a गरजेचं आहे. time that you leave the की world. आता ती वेळ आहे की तुम्हाला ते जग सोडणं गरजेचं You know, आहे. it may not be rapture now. की तुम्हाला माहिती की आज ते तुम्ही त्या रॅप्चर होणार नाही. If Jesus come, praise the Lord. जर येशू ख्रिस्त आला तर परमेश्वराची स्तुती असो. But let me tell you, पण मला तुम्हाला एक सांगू द्या. even if Jesus tarry coming, जर येशू ख्रिस्ताचं येणं जरी लांबलं असेल God wants to take you this year to some place
where you would be blessed. की देवाला तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जायचं की जेणेकरून तुम्ही तिथं आशीर्वादित असे व्हाल. Today decide, की आज निर्णय घ्या are you going to leave the की world? आज तुम्ही जग Are you सोडणार going to आहात leave का? your relatives? तुमचे नातेवाईक तुम्ही सोडणार What आहात is का? binding you? काय तुम्हाला बांधून ठेवत What you आहे? are stuck? कुठं तुम्ही अडकलेले आहात? For some time it was की okay, काही वेळा करता ते but ठीक now the होतं. trumpet is sounding. पण आज तो ध्वनी नाद होत आहे You have to mess up your की plan. तुम्हाला तुमचे जे जे काही योजना आहेत ते You गोंधळ have to टाकले. follow God's plan. तुम्हाला देवाची God योजना has a मागे plan जायला. for you. देवाकडे God has a तुमच्यासाठी योजना purpose आहे. for you. देवाकडे तुमच्यासाठी God हेतू has a आहे. place for you. देवाकडे तुमच्यासाठी ठिकाण God's आहे. hand is for you. देवाचा हात He is तुमच्यासाठी surely आहे. taking you something. निश्चितच तो कुठेतरी तुम्हाला He घेऊन जात loves आहे. you. तो तुमच्यावर प्रीती करतो. He is taking you to that airport. तो त्या एअरपोर्ट वरती तुम्हाला घेऊन जाऊ Where in इच्छितो. the sound of trumpet the Lord will come and take you. की जिथं तो कर्णवानाचा नाद होईल आणि देव येऊन आणि तुम्हाला घेऊन जाईल. Am I talking to मी somebody? तुमची कुणाशी बोलत आहे का? Turn to somebody and say, get ready, get कुणाकडे तरी वळून सांगा की तयार व्हा त्याच्यासाठी. ready, get ready, get ready. तयार व्हा, तयार व्हा, Get तयार व्हा. ready, get ready, get ready. तयार व्हा, तयार व्हा. Today all your plan will go here. आज तुमचे सगळे तुमची जी योजना आहे ती रद्द होईल. What plan are you going to आज carry? कुठली योजना तुम्ही घेऊन चालला? One sickness, एक आजार, one trouble. एक Or समस्या. today Jesus come. पण जर आज येशू आला, Whole plan will go. सर्व योजना निघून Let जातील. me tell you, 2 years, 2 वर्ष COVID-19. कोविड-19 मुळे What happened to your plan? काय झालं तुमच्या ते What happened to all your ideas? तुमच्या कल्पनेचं काय झालं? What happened to your year planning? की तुमच्या ते वार्षिक जी योजना आखतात त्याचं काय झालं? You know something? तुम्हाला माहिती का काही? Today when God's plan, everything you have to leave. पण आज जेव्हा देवाची योजना होती ती तुम्हाला सर्व गोष्टी सोडाव्या Am I लागतात. talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का? Are you ready to live? आज तुम्ही तयार आहे का सोडून जाण्यासाठी? Are you ready to live? आज तुम्ही तयार आहात का? Are you ready to live? आज तुम्ही तयार आहात का सोडून Or जाण्यासाठी? you still want to hold? का अजून तुम्हाला ते धरून ठेवायचंय? Next year, पुढच्या वर्षी you will not be blessed. तुम्ही आशीर्वादित होणार नाही. We are delaying का आपण वेळ लावत आहोत? blessings of God in our life परमेश्वराचे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये by holding those things. अशा गोष्टी धरून What God could have done this year, की जे देवाने ह्या वर्षी केलं असतं, because of our rebellion, is go to next year. पण आपण आपल्या हट्टीपणामुळे ते पुढच्या वर्षी गेलं आहे. Before many years, God would have blessed you. पुष्कळ वर्षाआधी देवाने तुम्हाला आशीर्वादित केलं But असतं. because of our rebellion, पण आपल्या त्या हट्टीपणामुळे it's not God, it's we. हे देव नाही पण हे आम्ही आहोत. Every year, trumpet is sounding. प्रत्येक वर्षी तो कर्णाचा नाद होत आहे And God said, come on, आणि देव म्हणतो या come on. या. It's so long you're waiting there. पुष्कळ दिवस झाले तुम्ही थांबले आहात. Come on now. या आता. Some people don't come, leave them. काही लोक येत नाहीत त्यांना तिथेच सोडा. You follow. तुम्ही मागे या. Because of emotional, कायम तुमच्या त्या भावनेमुळं you will miss the blessings of mine. की तुम्ही माझे आशीर्वाद गमवून बसा. Hey, don't let emotion comes and become a block to your blessing. की पहा त्या भावनेंना तो अडथळा होऊन देऊ नका तुमच्या आशीर्वादामध्ये. You know, God's trumpet is love for you. पहा देवाचं जो काय तुतारी आहे तुमच्यासाठी प्रीती आहे. Am I talking to somebody? मी कोणाशी Is बोलत love आहे for का? you? ही ती प्रीती आहे. Is love for you? ही तुमच्यासाठी प्रीती आहे. It's time to live. आता ती वेळ आली सोडण्यासाठी. Decide yourself, I'm going to live. आज निर्णय घ्या की मी त्या गोष्टी सोडणार आहे. Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का? Decide, I'm going to live and follow God. की आज निर्णय घ्या की मी आज त्या गोष्टी सोडणार आणि देवाच्या मागे चालणार. Let me tell you one thing. मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या. Let me tell you something. मला काहीतरी गोष्ट सांगू द्या तुम्हाला. Now, how does this, if the angel is not sounding, जर ते दूत नाद करत नाहीत, so how does the trumpet sound? मग ते कर्ण कोण वाजव किंवा कसं वाजत आहे? Because trumpet has a voice. कारण त्या तुतारीकडे तो नाद आहे किंवा तो ध्वनी आहे. Manifest trumpet sound, manifest God's. की त्या तुतारीचा जो ध्वनी आहे तो परमेश्वराचं प्रकट करतो. How church is getting ready. की कसं मंडळी तयार होत आहे. You know, can I say something? मी काय सांगू का? Jesus, येशू he got baptized. त्याचा बाप्तिस्मा झाला. Jesus was born, येशू ख्रिस्त जन्मले, he got baptized. त्यांचा बाप्तिस्मा झाला. He came out of baptism as a new person. की ते बाप्तिस्माद्वारे बाहेर आले एक नवीन व्यक्तिमत्व The म्हणून. feast of first fruit, you know, in the physically. की त्या शारीरिक त्या देहामध्ये तो जो प्रथम फळाचा जो काय सण आहे तो. And then आणि मग in the wilderness, त्या अरण्यामध्ये also he experienced the baptism of Holy Spirit. की ते पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा त्याने अनुभव After he was घेतला. baptism in water, the Holy Spirit came upon him. त्या पाण्याच्या बाप्तिस्मा झाल्यानंतर ते पवित्र आत्मा त्यांच्यावरती उतरला. Do you know what I'm saying? तुम्हाला कळते मी काय म्हणतोय? All these fish you are celebrating, की हे जे सर्व सण तुम्ही जे साजरे करत आहात,
And after the baptism, आणि बाप्तिस्म after the झाल्यानंतर Holy Ghost, पवित्र आत्मा आल्यानंतर Feast of Trumpet. की तुतारीचा जो सण आहे, What is the Feast of Trumpet? की तुतारीचा सण म्हणजे काय, Jesus began to preach. की येशू ख्रिस्त संदेश देऊ लागला, The voice of Jesus was trumpet. की येशू ख्रिस्ताचा जो आवाज होता तो कण किंवा तुतारी असा होता, Where the Israel refused to accept it. की जिथं इस्रायल लोकांनी नाकारलं ते स्वीकारण्यासाठी. And after that, on the cross, atonement, आणि त्यानंतर त्या वधस्तंभावर तो प्रायश्चित्ताचा and then rapture. आणि मग रॅप्चर. Jesus celebrated all the 7 feasts. आणि येशू ख्रिस्ताने सर्व 7 सण साजरे केले. And he said, follow me now. आणि आता तो म्हणले की आता माझ्या मागे या. हालेलुया. Israel did not listen. इस्रायल लोकांनी ऐकलं नाही. But today in the church, the sound of alarm of preaching goes on. की पण आज ज्या मंडळीमध्ये जो काही ध्वनी आहे तो अलार्म अजून तो चालू आहे. Again I say, in the church today, God is speaking. की आज मंडळीमध्ये तो देव बोलत आहे. What is the sound? की काय तो नाद, What is the sound of alarm? की काय तो नाद आहे तो What अलार्म, is the sound of trumpet? की काय तो जो करण्याचा जो नाद आहे तो काय आहे. In Pentecost churches, त्या पेंटिकॉस्टल God मंडळीमध्ये has taken the preachers, की देवाने God has taken the pastor, की देवाने पास्टरांना घेतला आहे and the anointing comes, आणि तो अभिषेक येतो and the message has been preached. आणि तो संदेश बोलला That जातो, message has been की saying, तो संदेश बोलला जातो. leave everything and follow God. सर्व गोष्टी सोडा आणि परमेश्वराच्या Leave मागे या. everything and follow God. सर्व गोष्टी सोडा आणि परमेश्वराच्या मागे Every या. Sunday you come and the alarm is sound. की प्रत्येक And रविवारी in that येतो alarm there is the instruction for you. आणि प्रत्येक त्या अलार्म मध्ये तुमच्यासाठी ती सूचना आहे, It's an instruction for you. तुमच्यासाठी त्याच्यामध्ये सूचना आहे, It's a blessing for you. तुमच्यामध्ये त्यासाठी आशीर्वाद आहे, It's a power for you. त्याच्यामध्ये तुमच्यासाठी सामर्थ्य आहे. The Lord guides you देव तुम्हाला मार्गदर्शन where you करतो have to go. की तुम्हाला कुठे जायचं आहे. Every Sunday alarm प्रत्येक रविवारी तो अलार्म is going to bless you Monday, Tuesday, Wednesday, Thursday, Friday, Saturday. जो तुम्हाला आशीर्वाद करणार आहे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार. And you come back next Sunday again पुढच्या रविवारी जेव्हा तुम्ही परत याल to hear the alarm, की तो पुन्हा तो अलार्म to hear ऐकण्यासाठी, the sound, की पुन्हा एकदा तो to नाद, hear the manifestation of God. की त्या देवाचं प्रकट पुन्हा होण्यासाठी. This fish was ordained that day. की हे जे सण होता त्या दिवशी नेमून दिलं होतं, God manifested in the trumpet. की देव त्या तुतारीमध्ये तो प्रकट झाला आहे. And today in the trumpet, God is still manifesting. आणि आज सुद्धा त्या तुतारीमध्ये देव तिथं उपस्थित आहे. Am I talking to मी somebody? आज कुणाशी बोलत आहे का? Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का? Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का? Today church does not understand this voice of the pastor is from God. की आज मंडळीला समजत नाही की हा जो आवाज आहे पास्टरांचा तो देवाकडनं आहे. The Samuel said, समुएल sorry, म्हणाला, the Eli said to his children, एली त्याच्या लेकरांना म्हणाला, if you sin against man, जर तुम्ही मनुष्याविरुद्ध God पाप is केलं judge for you. तर देव तुमच्यासाठी न्यायी ठरेल. But if you judge against God, पण जर तुम्ही देवाविषयी न्याय केला who will judge you? तर तुम्हाला तुमचा न्याय कोण करेल? Am I talking to somebody? कुणाशी बोलत आहे का? Today there is a sound, आज तिथं ध्वनी आहे, the trumpet sound, तो आज तर करण्याचा ध्वनी, that God is speaking, की देव बोलत आहे, that God is calling, की देव बोलवत आहे, that God wants church to get ready. की देवाची इच्छा आहे की मंडळीने तयार व्हावं. God has kept this pastor for you. की आज ह्या पास्टरांना तुमच्यासाठी ठेवलं आहे. 40 years ago, 40 वर्षापूर्वी in the garden he called me, त्या बागेमध्ये त्यांनी मला and he बोलवलं said, I have chosen you. आणि ते म्हणले मी तुला पाचारण केलं I am going आहे, to take you, मी आज तुम्हाला घेऊन जाणार because आहे. one day कारण एक you दिवस will stand and sound my trumpet. एक दिवस तू उभा राहून माझ्या ध्वनीचा त्या तुतारीचा नाद करणार आहे. Don't listen to who believe and who don't believe, तुम्ही कोणी ऐकू नका, कोण विश्वास ठेवतो कोण विश्वास ठेवत but नाही, you sound. पण तू नाद कर. In your sound they will understand God. त्या ध्वनीमध्ये त्या नादामध्ये ते देवाला समजतील. Speak it out. आज ते बोल, Speak it out. बोला. Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का? When Lot was there, तिथं जेव्हा लॉट तिथे होता, and when the angel of the Lord came to Lot, जेव्हा देवाचा दूत त्या लॉट पैशी आला, the heathen people came there जेव्हा ते इदन लोक from त्यांच्या Sodom and Gomorrah, ते सुदम गोरामध्ये and आले they said, Lord,
आणि ते म्हणाले लॉत you became extraordinary. की तू जास्त काही झाला आहेस का? We gave you place here. मी तुम्हाला इथे स्थान दिलंय, Now you are bringing those people also. आता तू त्या लोकांना सुद्धा इथे आणत आहेस What do you think yourself? की तुला तुझ्याबद्दल काय वाटतं? You know something I want to tell you. तुम्हाला माहिती का एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे? Today people have stopped judged the world. आज लोकांनी त्या जगाचा न्याय केला They आहे. came to church. ते मंडळीमध्ये आले, They are blessed in the church. ते आशीर्वादित झाले But मंडळीमध्ये. now many of them are judging the messages. की आज पुष्कळची लोक जे संदेश देत आहेत त्याचा न्याय करत आहेत. How many of you have judged the message that come from pulpit? तुमच्यातल्या किती लोकांनी न्याय केला आहे जो संदेश व्यासपीठावर येत God आहे? will judge, pastor. What kind of trumpet you sound? की कुठल्या पद्धतीचा तो ध्वनी होत आहे किंवा नाद करत आहे? You know, there can be a wrong kind of trumpet also. की You have to sound the trumpet. Your trumpet can misguide people. तुमचं जे काय तुतारी आहे काही लोकांना चुकीचं मार्गदर्शन करू शकतं. Your trumpet, instead of leading people here, you can lead somewhere. की तुमचं जे काय तुतारी आहे ते लोकांना इथं आणण्याऐवजी दुसरीकडे घेऊन जाऊ शकतं. I think it's 1 Corinthians 14th chapter पहिल्या करीत 14वा अध्याय and 8 verse. आणि 8वं वचन. For if the trumpet makes an uncertain sound, who will prepare for battle? तसेच जर कर्ण अस्पष्ट नाद काढील तर लढाईस जाण्याची तयारी कोण करेल? Trumpet has three things. तर कर्ण तिथे Trump- करण्यासाठी 3 गोष्टी Trumpet आहेत sound makes three things. की जे कर्णाचे जे नाद आहेत ते 3 गोष्टी करतात. Wherever God wanted people to live and follow की कुठे the tabernacle. की जेव्हा केव्हा देवाला वाटतं की लोक पाठीमागे जाऊन त्या Can I मंडपाच्या- say something to you? मी तुमच्याशी काही बोलू का? People were not going to promised land, the tabernacle was going to promised की land. पहा लोक त्या अभिवचनाच्या भूमीमध्ये जात नव्हती पण तो जो काय मंडप होता तो अभिवचनाच्या So you भूमी. got to follow the tabernacle. तर तुम्हाला त्या मंडपाच्या मागे जायचं आहे Leave everything and follow. की सगळ्या गोष्टी सोडा आणि मागे चला And ready to listen to trumpet. आणि कायम तयार राहा त्या तुतारीचा नाद ऐकण्यासाठी. Once it is to follow God. की एक गोष्ट आहे की देवाच्या मागे चालणे, Second, sound of trumpet. दुसरं ते तुतारीचा जो नाद आहे It was for the war. आणि त्या युद्धासाठी ते होतं. Whenever the enemy came जेव्हा जेव्हा ते शत्रू येत होते into the camp, की त्या कॅम्प they मध्ये blew the trumpet की ते तुतारीचा नाद करत असत that Israel would gather together and get ready for war. की जे इस्रायल लोक एकत्र येऊन ते लढाईसाठी तयार होण्यासाठी. Priest needs to know which trumpet where to blow. की त्या याजकाला माहित असावं की कुठलं कर्ण किंवा कुठली तुतारी केव्हा वाजवायची. It is not good sound or bad sound or this sound or that sound. It is the particular sound. की पहा हा आवाज किंवा तो आवाज असा नाही, तो एक विशिष्ट नेमून दिलेला ते ध्वनी आहे. That's why St. Paul says that if you do not sound properly, how people will be ready for the battle. की म्हणून संत पौल म्हणतात की जर तुम्ही योग्य रीती ध्वनी नाही केला तर लोक त्या युद्धासाठी कसे तयार होतील. You know, I always fear तुम्हाला माहिती मी कायम भीतो after sounding the trumpet and preaching Sunday morning, I go and judge myself, God, did I speak the right thing? Whether who felt bad, good, doesn't matter to me. I'm not here for people, I'm not praising people. तेरे को पसंद हो या ना हो, जो परमेश्वर बोलता है वो मैं बजाऊंगा. हालेलुया. क्यों कल को तेरे खून का जवाबदार मैं नहीं रहूंगा, कल को तेरे नाश का जवाबदार मैं नहीं रहूंगा, कल को तुम मरेगा तो तेरा जवाबदार मैं नहीं रहूंगा. मैं परमेश्वर को बोलेगा मैंने बोला था. Are you listening what I'm saying? Number 2 दुसरी गोष्ट is for the war. की ते युद्धास करीत आहे. Okay. And number 3 आणि तिसरी गोष्ट is for the possessing the promise of God. की जे तिसरी गोष्ट आहे की देवाचे जे काही वचन आहेत ते घेण्यासाठी. Am I talking to somebody? Different kind of trumpet. वेगवेगळ्या प्रकारचे ते ध्वनी. You can take any message and preach to anybody, but it will no effect. की कुठलाही संदेश घेऊन कोणालाही तुम्ही सांगू शकता पण त्याचा परिणाम होऊ शकणार नाही. Some message can kill you. काही संदेश तुम्हाला मारतील. It's not meant for you. ते तुमच्यासाठी नाही. Bible clearly says, later kill it. The spirit gives life. की पवित्र शास्त्र म्हणते की तो जो आत्मा आहे तो जीवन देतो. Don't judge pulpit. व्यासपीठाचा कधीही न्याय करू Don't नका. judge God. देवाचा कधीही न्याय करू नका. Today I can say like Samuel, आज मी Eli. आज मी एली प्रमाणे म्हणू शकतो If you judge the people, God will, watch over you. की जर But तुम्ही if you start judging God only, who can deal with your जर case? तुम्ही लोकांचा न्याय How केला many of you have judged pulpit and man of God? की किती लोक तुमच्यापैकी त्या How many व्यासपीठावर have आणि taken देवाच्या pastor मनुष्य easily? की किती लोकांनी पास्टर You don't even know in that sound there was a blessing for you, which one day you will repent. की तुम्हाला माहित सुद्धा नाही की त्या ध्वनीमध्ये तुमच्यासाठी तो आशीर्वाद होता.
One day you will repent. एके दिवशी तुम्ही पश्चाताप कराल. You did not know तुम्हाला माहित नाही that voice was telling, God was telling me to leave this. की तो आवाज सांगत होता, देव मला सांगत होता ही गोष्ट सोड. I was fighting, instead of fighting with the enemy, I was fighting with the trumpet who was blowing. की मी त्या शत्रू बरोबर लढण्याऐवजी मी तो ध्वनी किंवा जो तुतारी आहे त्याच्या विरोधात मी लढत होतो. Are you listening? You are going to suffer. की तुम्हाला त्या त्रासात न So जायचं. God loves you, that's why this trumpet is blowing. देव तुमच्यावर प्रीती करतो म्हणून हा तुतारीचा नाद होत आहे. Today learn that never to judge the message and the preacher from the pulpit. आज शिका की कधीही तुम्ही न्याय करू नका जो संदेश आहे आणि जो व्यासपीठ आहे किंवा तो संदेश होतो त्याच्याविषयी. Are you listening? Number 2, दुसरी गोष्ट, turn to somebody and say, leave everything कोणाकडे तरी वळून सांगा की सर्व गोष्टी सोडून दे and take what is necessary in God आणि काय ते गरज आहे देवामध्ये ते घेऊन चाल, to follow Him. जेणेकरून तू आपण त्याच्या मागे चाल. Number 2, दुसरी गोष्ट, for the war, युद्धासाठी when the enemy is coming, जेव्हा शत्रू येत आहे God blowing trumpet. की देव तो तुतारी वाजवतो. When the enemy is coming, जेव्हा शत्रू येतो God says, blow the की trumpet, देव म्हणतो की ते तुतारीचा नाद that कर, they may be ready for the war. जेणेकरून ते युद्धासाठी तयार होतील. Today the preaching is teaching you how to fight the battle. आज तो संदेश तुम्हाला शिकवत आहे की ते युद्ध कसं Preaching लढलं is पाहिजे. making you ready. की आज ते संदेश तुमची तयारी Preaching is करून घेत making आहे. you warrior. की आज तो संदेश तुम्हाला ती तयारी किंवा योद्धे Preaching बनवत is आहे. making you stand in this world. की आज तो संदेश तुम्हाला या जगामध्ये कसं उभं राहायचं ते You know, शिकवत आहे. preaching is two-edged sword. की आज ते जे संदेश आहे ते दुधारी तलवारी सारखे Let me tell you the truth. मला तुम्हाला एक सत्य सांगू द्या. Saturday and Sunday when I preach, जेव्हा शनिवार रविवार मी संदेश देतो I look this week what are things around. की आज मी या आठवड्यामध्ये जे काही गोष्टी आहेत त्याच्याकडे पाहतो And I ask God to open my आणि eyes. मी आज आणि मग मी देवाला म्हणतो की देवा माझे तू डोळे उघड How to overcome this situation this week. की ह्या आठवड्यामध्ये येणाऱ्या समस्या आहेत त्याच्यावरती मी कसं मात करू And शकेन. believe me, आणि माझ्यावर विश्वास ठेव I prepare myself on Saturday, Sunday to go for the week. की मी स्वतःची तयारी करतो शनिवार रविवार करता जेणेकरून मी त्या पुढच्या आठवड्यामध्ये जाऊ शकेन. Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का? When Saturday, Sunday comes, जेव्हा शनिवार रविवार येतो I say, I got God. मी म्हणतो माझ्याकडे देव I आहे don't know what is this week, but God is with की me. मला माहित नाही की या आठवड्यामध्ये काय ठेवलंय पण देव माझ्या बरोबर And आहे I can overcome. आणि पण मी त्याच्यावरती मात करू You शकतो. know something? Saturday, Sunday, की तुम्हाला माहिती का शनिवार रविवार I see with the Durbin. मी त्या दुर्बिणीतनं पाहतो Monday to Saturday, सोमवारपासून शनिवार what पर्यंत are things ahead? की ज्या गोष्टी पुढे ठेवल्या आहेत त्या And I prepare आणि मी तशी तयारी करतो how to go over, not under. की कसं ते मी वरती जाईल खाली नाही. Turn to someone and say, I'll go over. मी वरून जाणार कोणाकडे तरी वळून सांगा Message is preaching you. की जे संदेश तुम्हाला सांगत आहे When you hear the sound, you get ready. जेव्हा तुम्ही ते ध्वनी ऐकता तेव्हा तुम्ही तयार व्हा I have a voice for my promised land. की माझ्याकडे तो ध्वनी आहे ते अभिवचनाच्या त्या भूमीसाठी You have voice for your promised की land. तुमच्याकडे तो ध्वनी आहे तुमच्या अभिवचनाच्या त्या भूमीसाठी. Am I talking to somebody? मी कुणाशी बोलत आहे का? I have a voice for my promised land. माझ्याकडे तो आवाज आहे माझ्या अभिवचनाच्या You have देशासाठी. voice for your promised land. तुमच्याकडे आवाज आहे तुमच्या अभिवचनाच्या Am I talking to देशासाठी. somebody? मी कुणाशी बोलत आहे If का? somebody has a voice, कुणाकडे तरी आवाज आहे का? thank God for voice. धन्यवाद देवाला त्या आवाजाकरिता. Thank God for voice. देवाला धन्यवाद त्या आवाजाकरिता. With your voice, you can blow the trumpet. तुमच्या आवाजाद्वारे तुम्ही तो तुतारीचा नाद करू शकता. Jesus, a word that I speak unto you has the life, की येशू म्हणतो जे शब्द मी तुमच्याशी बोलतो त्याच्यामध्ये जीवन आहे. spirit and life. की ते आत्मा आणि जीवन. Because in my trumpet, कारण माझ्या त्या there तुतारीमध्ये is a spirit and life, Jesus की said. येशू म्हणतो की माझ्या त्या तुतारीमध्ये तिथे In ते my आत्मा trumpet, आणि there is a जीवन spirit आहे. and life, Jesus की said. येशू म्हणतो माझ्या तुतारीमध्ये आत्मा आणि जीवन आहे. Because in your mouth, my trumpet, कारण तुमच्या मुखामध्ये माझी तुतारी. God is given you power in your mouth. देव तुमच्या मुखामध्ये सामर्थ्य देणार आहे. There is a trumpet that you can sound. की तिथं ते एक कर्ण किंवा तो एक तुतारी आहे तिथं तुम्ही नाद करणार If आहात. you can change your word, you can change your world. जर तुम्ही तुमचे शब्द बदलू शकलात तर तुम्ही तुमचं जग बदलू You शकता. can't change this world or somebody else, but you can change your world. तर तुम्ही हे जग किंवा दुसऱ्याचं जग बदलू नाही शकत पण तुम्ही स्वतःचं जग बदलू शकता. Am I talking to somebody? मी कुणाशी बोलत आहे का? Am I talking to somebody? मी कुणाशी बोलत आहे का? If you can change your word, जर तुम्ही तुमचे शब्द बदलू शकलात, if you can properly जर तुम्ही योग्यरीते blow the trumpet, योग्यरीते त्या ध्वनीचा नाद केलात properly blessing will flow. की योग्यरीते तो आशीर्वाद होईल. How can people know you are fighting? की लोकांना कसं कळेल तुम्ही युद्ध लढत आहात? When you are crying all the time? जेव्हा How तुम्ही- can people know God is by your side? की काय कसं How लोकांना can people know God is fighting for you? की कसं लोकांना समजेल की देव When you तुमच्यासाठी are लढत आहे? crying,
जर तुम्ही रडत when असाल, you are disappointed, जर तुम्ही निराश when you आहात, say nothing is जर happening, तुम्ही म्हणाल काहीच घडत you say I नाही, have finished. तुम्ही म्हणाल मी संपलोय, You know why you are doing that? तुम्हाला माहिती तुम्ही ते का करत आहात? Because you are not right with God. कारण तुम्ही देवाबरोबर योग्यतेत राहत Because नाही. you are not right with God. तुम्ही देवाबरोबर योग्यतेत नाही If you आहात. are right with God, you know God will fight for me. कारण जर तुम्ही देवाबरोबर योग्यतेत आहात तर तुम्हाला माहिती पडेल की देव माझ्यासाठी युद्ध लढेल. You know when God be with me, who can be जर against तुम्ही me? देव माझ्या बरोबर असेल तर माझ्या विरोधात कोण येऊ You शकेल? will have the sound of trumpet. तुमच्याकडे तो तुतारीचा I नाद can do असेल. all things through Christ who strengthens मी me. सर्व काही गोष्टी करू शकतो ख्रिस्तात I have a bright future. माझ्याकडे उत्तम भवितव्य I आहे. have a great future. I माझ्याकडे चांगलं महान भवितव्य have a आहे. blessed future. माझ्याकडे आशीर्वादित भवितव्य I have आहे. a great prosperity. माझ्याकडे भरपूर समृद्धी आहे. I will not die, but I will live. मी मरणार नाही पण मी जगेन And I will declare the glory of आणि मी God. देवाच्या गौरवाची घोषणा करेन My children will possess the promises of की God. माझे लेकर देवाच्या ते अभिवचन घेतील. My God is with me. देव माझ्या बरोबर God आहे. will not forsake me. देव मला सोडणार नाही. God is not a man who will lie. देव काही मनुष्य नाही जो लबाड बोले. God's hand is not shortened. की देवाचा हात कमी पडलेला नाही. My hand may be small, but God's hand can reach to any place. माझा हात काय वेळा छोटा आहे पण देवाचा हात सर्व ठिकाणी I जाऊ will शकतो. overcome by the blood of the Lamb. मी देवाच्या त्या रक्ताद्वारे सगळ्या गोष्टीवरती मात करेन. I am powerful. मी सामर्थ्यशाली I आहे. am powerful. मी सामर्थ्यशाली I आहे. don't depend on the people opinion. मी लोकांच्या म्हणण्यावरती मी लोकांच्या I म्हणण्यावरती don't अवलंबून depend on नाही. people opinion. लोकांच्या म्हणण्यावर मी अवलंबून नाही. What people need to have opinion, let them say. की लोकांचं जे काय म्हणायचं असेल त्यांना ते म्हणू द्या. I depend on God's opinion. मी देवाच्या त्या म्हणण्यावर अवलंबून God आहे. say, your apple in my eyes. की तुम्ही माझ्या Your apple of my तुम्ही eyes. माझ्या डोळ्यातल्या त्या बाहुलीप्रमाणे आहात. परमेश्वर बोलता है, मेरे आंखें की पुतली जैसा मैंने तुझे रखा है. तुझे को स्पर्श करता है तो मेरी आंखों को स्पर्श करता है. मैं Hallelujah. चश्मा पहन लो. Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का? Confess it. आज कबुली करा. In your confession, this position. तुमच्या कबुलीमध्ये तुम्हाला ती गोष्ट प्राप्त होईल. Am I talking to somebody? मी कुणाशी बोलत आहे का? You must have felt 999, but last one also depend on God. की पहा तुम्ही 999 वेळा जरी तुम्ही अपयशी ठरला तरी त्या 1% देवावरती अवलंबून राहा. Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का? God can do it. देव हे God सगळं will करू do शकतो. it. देव ते God is करणार. my king. देव माझा God is प्रभू my आहे. father. देव माझा पिता God has आहे. built relationship with me. देव माझ्यावरती God नाते has बांधत not आहे. brought all this far for me to leave me. देवाने मला इथपर्यंत आणलं नाही मला God never सोडण्यासाठी. will send me to hell. की देव मला कधी त्या As long नरकात as I am पाठवणार willing नाही. to obey and follow Him. की जोपर्यंत मी तयार आहे त्याचे God आज्ञा is by पाळण्यासाठी. my side. की देव माझ्या बाजूने आहे. I am blessed. मी आशीर्वादित I आहे. am going out is blessed. माझं बाहेर जाणं आशीर्वादित आहे. And I am coming in is blessed. माझं आत येणं आशीर्वादित I am आहे. going out is blessed. मी बाहेर जाणं आशीर्वादित And I आहे. am coming in is blessed. माझं आत येणं आशीर्वादित आहे. हालेलुया. Am I talking? Blow the trumpet here. की ते तुतारी वाजवा. हालेलुया. ट्रम्पेट को बजाने का मतलब क्या है? परमेश्वर के वचन को बोलने का है. बराबर बोलो. Am I talking to somebody? Your voice will break. तुमचा जो आवाज आहे तो तोडेल. Your voice of faith तुमचा जो विश्वासाचा will आवाज break the wall of Jericho. की ते येरिओची जी ती भिंत आहे Let ती me tell तोडेल. you today. मला आज तुम्हाला सांगू What का? is the voice? What is the wall before you? की तुमच्या समोर कोणती भिंत आहे? What is the wall before you? तुमच्या समोर कोणती भिंत आहे That is hindering your की blessing. जे अडथळा करत आहे तुमच्या आशीर्वादासाठी, Which is will of God, not out of will of की God. जे देवाच्या इच्छेमध्ये देवाच्या इच्छेच्या बाहेर नाही. God sometimes make a wall that you may not go outside His will. की काही वेळा देव तो भिंत बांधतो जेणेकरून तुम्ही त्याच्या But इच्छेच्या I am बाहेर talking जाऊ नये. about this wall of enemy की मी हे शत्रूच्या त्या भिंतीबद्दल बोलत आहे which is builded. की ज्यांनी ते बांधलेलं आहे. And God says, आणि देव म्हणतो shout and I will break this की wall. ओरड आणि मी ही भिंत तोडे. Shout and I will break this wall. तुम्ही ओरड आणि ही भिंत तोडे. You have money problems, shout and I will break this जर wall. पैशाची समस्या आहे तर ओरड आणि तू ती भिंत तोडे. You have problems, shout and I will break this जर wall. तुमच्याकडे कुठली समस्या आहे तर तुम्ही आरोळी द्या म्हणजे मी ती You भिंत have तोडे. sickness, shout and I will break this wall. तुमच्याकडे जर आजार आहे तर आरोळी द्या मी ती भिंत तोडे. Today people do not believe in God's word. आज लोक Today people laugh at God's word. लोक They do not हसतात. know when to laugh and when to shout. Let me tell you today, shout at God's word that God is able, worthy is the Lamb. आज देवाच्या वचनावरती आरोळी द्या की देव सर्व काही गोष्टी करू शकतो. God योग्य तो can मेमना do आहे. it.
देव करू शकतो. My future God can do माझं it. भवितव्य देव करू शकतो. My children God can do माझी it. मुलं देव करू शकतो. My family God can do माझ्या it. परिवर्तकर्ता देव करू Our शकतो. church God is able. आपल्या मंडळीसाठी देव करू शकतो. Your life God is able. तुमच्या जीवनासाठी देव ते करू शकतो. Your future तुमचं भवितव्य God is able. देव हे करू शकतो. This is the 7th month of the Lord. आज हे 7वं महिना आहे देवाचा. God is able. देव हे करू शकतो. Every prayer. प्रत्येक प्रार्थना. The other day I heard मी आज त्या दिवशी ऐकलं that by 15th of October they will give them the Maple Tower. की 15 ऑक्टोबर पर्यंत मॅपल टॉवर मिळणार आहे. Brother Jude said that. पण तू झूट ते म्हणाले You don't have to do shout and God is able. की तुम्हाला फक्त म्हणायचं ना, तुम्हाला आरोळी द्यायची, देव करू शकतो. Whatever you are looking for, God is able. तुम्ही जे काय पाहता देव पुरवठा करू शकतो. Your pray, God is able. तुमची प्रार्थना देव हे Your करू future, शकतो. God is able. तुमचं भवितव्य देव करू शकतो. Children, God is able. मुलांना देव त्या गोष्टी करू शकतो. Where you want to reach, God is able. देव पुरेसा आहे. God is able. देव पुरेसा आहे. Where you want to reach, God is तुम्हाला able. जिथं कुठे जायचं देव तिथं पुरेसा आहे. People will take advantage of you, देव तुमचा फायदा, लोक तुमची फायदा but उचलतील. God will not take पण advantage. देव ती गोष्ट करणार नाही. God is like your father, देव तुमच्या पित्याप्रमाणे आहे. better than your father, तुमच्या पित्यापेक्षा उत्तम. who will take you to that place. तर तो तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जाईल. Shout today. आज आरोळी द्या. Let there be a shout. आज तिथं ओरडा असू द्या. Let there be a shout. तिथं आज आरोळी असू द्या. God said देव म्हणतो to that king, Jehoshaphat, योशफाटला, God says, देव म्हणतो when you go for war, जेव्हा तू युद्धाला जाशील shout. आरोळी दे. Shout. Take the choir. ती क्वायर घेऊन आरोळी दे. We need choir that knows how to shout. की आपल्याकडे त्या क्वायरची गरज आहे, ज्यांना माहिती आहे कशी We आरोळी need such द्यायची. a choir who should know how to shout. आपल्याकडे अशी क्वायर पाहिजे ज्यांना माहित पाहिजे कशी रीत्या When आरोळी they द्यायची. shout, the power in the church will be broken. की जेव्हा ते आरोळी देतात, जेव्हा ते मंडळीमधलं जे काय वाईट सामर्थ्य आहे He ते said, तुटून जाईल. Joshua, take the choir. की म्हणून योशुआ तू ते क्वायर घेऊन जा. We need choir that know how to bring the power down. की आम्हाला अशा क्वायरची गरज पाहिजे We ज्यांना need माहिती आहे choir की that सामर्थ्य should कसं know how to आणायचं. bring the principalities and the power to pull down. की त्या अधिकार आणि त्या सत्यावरती आम्ही कसं विजय मिळवू. Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का? Am I talking to somebody? Am I talking to somebody? मी कुणाशी बोलत आहे Get anointing before you come to pulpit. की त्या It व्यासपीठावर is यायच्या not आधी on the तुम्ही pulpit, अभिषेक it's व्हा. your personal life. It's not pulpit, it's your personal life. हे व्यासपीठ नाही, हे पण तुमचं वैयक्तिक जीवन He आहे. said, take the choir. ते म्हणाले क्वायर घे. And he said, आणि ते म्हणाला go for a war. की तुम्ही त्या युद्धासाठी जा. And how should I fight? आणि कसं मी युद्ध लढायचं. Go for a war. युद्धासाठी जा. Jehoshaphat said, let's go. योसफाट म्हणाले या आपण And जाऊया. all the arms, आणि सगळे जे काही शस्त्र होते he said, go behind. की ते मागे राहा. He took choir, त्यांनी ते क्वायर घेतलं, he took, त्यांनी ते तुतारी वाजवणारे घेतले and he went ahead आणि ते पुढे गेले and he started shouting, आणि ते आरोळी देऊ लागले. praise the Lord. परमेश्वराची स्तुती असो. Give thanks to God for his good and his mercy endureth forever. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. यहोवा का धन्यवाद करो क्योंकि वो भला है और उसकी सनातन सदा की करुणा सदा की है. है. यहोवा का धन्यवाद करो क्योंकि वो भला है, उसकी करुणा सदा की है. और वो जैसा चिल्लाते हुए गया, बाइबल में लिखा है 3 राजा 3 शत्रु इतने पावरफुल थे, सबका परमेश्वर ने गोंधळ डाल के नाश कर दिया और सब भाग गए. और तुम्हारे शत्रु सब तितर बितर हो जाएंगे जब तुम परमेश्वर के महिमा करोगे, परमेश्वर की स्तुति करोगे, परमेश्वर की आराधना करेंगे और परमेश्वर उतर के आएगा वहां पे. हालेलुया. Am I talking to मी somebody कुणाशी today? बोलत आहे का? Am I talking to मी कुणाशी somebody? बोलत आहे का? Am I talking to मी कुणाशी somebody? बोलत आहे का? Don't sound the की cry. तो रडण्याचा नाद करू नका. Don't sound the failure. की तो अपयशाचा तो नाद करू नका. Don't sound what is की losing. जे हरत आहे त्याचा नाद करू नका. Sound victory. की तो धूल तो विजय Sound victory.